धम्मशांती विपश्यना मेडिटेशन सेंटर अमरावती यांच्या वतीने सामाजिक न्याय मंत्री माननीय संजयजी शिरसाट यांचा भव्य नागरिक सत्कार 10 फेब्रुवारी रोजी अमरावतीला आयोजित करण्यात आला आहे। त्याचबरोबर या कार्यक्रमाला गगन मलिक फाउंडेशनच्या वतीने थायलंड येथील 9 इंच ते 1 फुटाच्या मूर्तींचे वितरण गगनजी मलिक यांच्या हस्ते होणार आहे। विशेष करून या कार्यक्रमात सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट यांचे अमरावतीमध्ये प्रथमच आगमन होत आहे। त्यानिमित्त त्यांचा भव्य नागरिक सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। यासोबतच बुद्धभीम गीतांचा संगीतमय कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाची प्रस्तुती सुप्रसिद्ध गायक रवी गवई, आशाताई मेश्राम, शीतलताई तायडे, दीपक भाऊ इंगळे प्रस्तुत करणार आहेत। या कार्यक्रमाला सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव माननीय डॉक्टर हर्षदीप कांबळे उपस्थित राहणार आहेत। तसेच अमरावतीचे खासदार बळवंत भाऊ वानखडे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहतील। सदर कार्यक्रमाचा सर्व अमरावतीकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले। एक धम्मशांती विपश्यना सेंटर अमरावतीपासून बेलोरा एअरपोर्ट जवळ 26 जूनला त्याचं उद्घाटन झालं आणि आज ते चांगल्या रीतीनं त्या ठिकाणी धम्मशांती विपश्यना सेंटरच्या माध्यमातून विपश्यना शिबिर सुरुवात झाली। त्याच निमित्त येत्या 10 फेब्रुवारीला त्या ठिकाणी थायलंडवरून 100 मूर्त्या गगन मलिक फाउंडेशनच्या वतीने त्या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे। 9 इंच ते 1.5 फुटापर्यंतची मूर्ती आहे आणि ज्यांना असं वाटते की आम्हाला बुद्ध विहाराला सुद्धा मूर्ती पाहिजे असेल ते ऑन द स्पॉट आम्ही त्याच दिवशी देणार। मूर्त्या 800 मूर्त्या आलेल्या आहेत थायलंडवरून। 800 मूर्त्या गगन मलिक फाउंडेशन आणले, त्यातले 100 मूर्त्या आपण इथं आणि 800 पैकी मोठ्या मूर्त्या आहेत 50 जे बुद्ध विहाराला दान देणार आहे। तर ते सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध आपल्या चंद्रपूरला आल्या, त्यातल्या 100 मूर्त्या आपण आणून वाटप करणार आहोत। त्याचंच औचित्य साधून आपले सामाजिक न्यायमंत्री अमरावतीमध्ये पहिल्यांदाच येत आहेत, म्हणून त्यांचं भव्य नागरिक सत्कार सोहळा सामाजिक न्याय विभागाने जो दिलेली बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या व्हिजिटला येत आहे, तर आपण त्या ठिकाणी त्यांचा सत्कार सोहळ्याचा एक भव्य दिव्य असा कार्यक्रम आयोजित केला आहे। आणि त्याच ठिकाणी बुद्धभीम गीतांचा कार्यक्रमसुद्धा होणार आहे। ते अमरावतीमधले सुप्रसिद्ध गायिका आशाताई मेश्राम, त्यांचा लता मंगेशकर सारखाच आवाज आहे। दुसरे सुप्रसिद्ध गायक राहुल तायडे, दीपक इंगळे साहेब, रवी गवई साहेब हे सुद्धा त्या ठिकाणी आपलं प्रस्तुती करतील। आणि काही पत्रकार बंधूंचा जर आवाज म्हणजे गाणं मनाची इच्छा असली तर ते सुद्धा तिथं आपण सुधीर भाऊ वगैरे गाणं म्हणू शकतात अशी मी सर्वांना विनंती करतो। आणि या कार्यक्रमाला संजय शिरसाट साहेबांच्या व्यतिरिक्त खासदार बळवंत भाऊ वानखडे, हर्षदीप कांबळे साहेब प्रधान सचिव सामाजिक न्याय विभागाचे, सौरभजी कटियार साहेब जिल्हाधिकारी, अनिल भटकर साहेब, सुनील वारे साहेब, गगन मलिकजी सुद्धा येत आहेत, विशाल आनंद साहेब, आपले पोलीस अधीक्षक आणि या कार्यक्रमाचं आवाज इंडिया मीडिया पार्टनर म्हणून आवाज इंडियाची टीमसुद्धा येणार आहे, कव्हरेज करून लाईव्ह करणार आहे। त्यासाठी सुद्धा आवाज इंडियाची टीमसुद्धा येत आहे। गुणवंत देवपारे साहेब, रवींद्र वैद्य साहेब हे सर्व लोक या ठिकाणी येत आहे। सोबतच यांचे PA संघर्ष सोनवणे, शिरसाट साहेबांचे PA औरंगाबादचे, ते सुद्धा त्यांची पूर्ण टीम ऑफिस स्टाफ सर्व या ठिकाणी येणार आहे। आणि पत्रकार बंधूंना सुद्धा मी आवाहन करतो की तुमचं त्या ठिकाणी आपण यावं, त्यांचंसुद्धा विजिट होईल, सर्वांचा सत्कार आपण त्या ठिकाणी घेऊ। कारण अमरावतीमध्ये एवढं भव्य दिव्य असं स्मारक त्या ठिकाणी आपलं झालेलं आहे आणि आणखी त्या ठिकाणी समोर येणाऱ्या काळात विपश्यना सेंटरला 20 रूमाचं काम 10 तारखेपासून चालू होणार आहे। धम्मशांती विपश्यना सेंटर अमरावती या ठिकाणी 10 फेब्रुवारीला सामाजिक न्यायमंत्री माननीय संजय शिरसाट साहेब यांचं अमरावतीमध्ये प्रथमच आगमन होत आहे। त्या निमित्त आम्ही त्यांचा भव्य सत्कार समारोहाचं आयोजन अळगाव खुर्द येथे केलेलं आहे। त्या निमित्तानंच गगन मलिक फाउंडेशनच्या वतीने थायलंड येथून वरून आलेल्या 100 बुद्ध मूर्तींचं वितरणसुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या हस्ते होणार आहे। त्याचप्रमाणे त्याचं धम्मदेशन होणार आहे आणि त्या ठिकाणी संगीतमय कार्यक्रम, बुद्धभीम गीतांचा संगीतमय कार्यक्रम, अमरावतीचे सुप्रसिद्ध गायक कलाकार आशाताई मेश्राम, रवी गवई, दीपक इंगळे,
राहुल तायडे आणि इत्यादी गायक कलाकार त्या ठिकाणी आपला बुद्धभीम गीताचा कार्यक्रमसुद्धा प्रस्तुत करणार आहे. त्या ठिकाणी प्रथमच अमरावतीत भव्य दिव्य असं विपश्यना सेंटरची स्थापना झाली आहे. त्या सेंटरला प्रथमच आपल्या सामाजिक न्यायमंत्री शिरसाट साहेब येत आहेत. त्यासाठी सर्वांना विनंती आहे की आपण त्या धम्मशांती विपश्यना सेंटरवर यावं आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती. जय भीम.